तात्यासाहेब निवृत्त होताच पूर्णपणे मुक्त झाले होते. नाहीतरी मुख्याध्यापक पदाच्या जबाबदारीमुळे ते पूर्णपणे बांधलेले असायचे. समाजसेवकाला समाज सुधारणा करताना जशी स्वतःच्या घरापासून सुरुवात करायला लागते, तसा आदर्शपणा दाखवणाऱ्या व्यक्तीला स्वतः आदर्श व्हावं लागतं. तात्यासाहेब सानपांनी स्वतःला काटेकोर शिस्त लावून घेतली होती. शिक्षकांनी शाळा सुरू होण्याआधी कमीत कमी अर्धा तास शाळेत हजर राहायला पाहिजे, हा अलिखित नियम आहे. शिक्षकांनी स्वतःला लावून घेतलेली ही शिस्त आहे. मुख्याध्यापक म्हणून तात्यासाहेब 2 तास आधी हजर राहत. शाळा सुटल्यावर 1 तासानं घरी जात. आयुष्यात त्यांनी आपला नियमित तास बुडवला नाही. तासावर कधी उशिरा गेले नाहीत. वर्गात फक्त शिकवण्याचं काम केलं. आपल्या कर्तव्यात त्यांनी कधीच टाळाटाळ केली नाही. रजा कधीही उपभोगली नाही. कसलीही अडचण निर्माण झाली तरी त्या अडचणीपुढे नतमस्तक झाले नाहीत. विद्यार्थ्यांना आपला मुख्याध्यापक नेहमी शाळेतच दिसायचा. स्वतः आदर्श असल्यामुळे इतर शिक्षकांनी सुद्धा आदर्श व्हावं ही त्यांची इच्छा. मग यातून त्यांचे कामचुकार शिक्षकांशी खटके उडायचे. मग ते शिक्षक त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करायचे. पण तात्या कधी बदनाम झालेच नाहीत. एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली. पण या सगळ्याचा परिणाम म्हणजे ते एकाकी पडले होते. जवळचा कोणी असा स्नेही तयारच झाला नाही. त्यांच्या बंगल्याकडेही कोणी सहसा फिरकत नसे. म्हणजे काटकसरी वागल्यानं जसा कंजूसपणाचा धोका असतो, तसा आदर्शवाद जपताना माणसं तुटण्याचा धोका असतो का? आदर्शवाद जपताना ती व्यक्ती तत्वनिष्ठ होते. तत्वनिष्ठ झाल्यावर ती व्यक्ती माणूसपणाला थारा देत नाही आणि माणूसपणाला थारा न दिल्यामुळे माणसं तुटतात, ती जवळ येत नाहीत. आणि माणूस तर समाजप्रिय प्राणी आहे. माणसांच्या सानिध्यात राहिल्यानं तो प्रसन्न राहतो, समाधानी होतो, कारण विचारांची देवाणघेवाण होत असते. पण तात्यासाहेबांच्या जीवनात मात्र पोकळी निर्माण झालेली होती. आणि पोकळी निर्माण झाली की माणसाला नैराश्य येतं, आणि नैराश्य आलं की माणसाला आपल्या जीवनाचा वीट येतो. असं काहीसं तात्यासाहेबांचं निवृत्तीनंतरच्या काळात झालं होतं. पहाटे लवकर उठून ते फिरायला जात, पण फिरायला निघालेली इतर माणसं त्यांच्या जवळ येत नसत, कारण त्यांचा पूर्वीचा दरारा. मग ते दिवसभर बंगल्यातच असत. रात्री मात्र बंगल्यात खडा पहारा करत असत. माधुरीला आत्मिक बळ द्यायचा प्रयत्न करत, तिचं मनोबल वाढवायचा प्रयत्न करत. विलास आता तिकडे फिरकतच नव्हता. पण तरीसुद्धा तात्यासाहेबांनी आपला रात्रीचा पहारा देण्यात कंटाळा केला नाही. आजही ते हातात दंडा घेऊन व्हरांड्यात खुर्चीत बसलेले होते. अल्सेशियन कुत्रा आवारातनं फिरत होता. रात्रीचे 2 वाजले होते. तात्यासाहेबांनी जिल्हास्तरीय सगळ्याच दैनिक पत्रातनं बातमी दिली होती. त्यामुळे आता विलासला कोणी उसनवार पैसे देत नव्हतं. त्याची फार मोठी कोंडी झाली होती. आता तो दारू पिऊन कुठेही रस्त्यात पडून असायचा. कपडे तर इतके घाण, पाहिल्यावर शिसारी येत असे. दाढी वाढलेली असायची, पॅन्ट फाटलेली असायची, डोक्यावरचे केस वाढलेले असायचे. सगळ्या गंगापूर शहराला त्याची ओळख झाली होती. त्याला त्याचं काही वाटत नसे, कारण तो सतत नशेतच असे. ओळखीच्या लोकांसमोर तो हात पसरायचा. सुरुवातीला ते द्यायचे, पण नंतर टाळायला लागले. मग त्यांनी दुसरा मार्ग शोधला. तो शहरातल्या गल्ली बोळातनं फिरायचा. घराच्या पडवीत आवारात एखादी साडी वाळत असली की कोणी नाही असं बघून साडी चोरायचा. एखाद दुसऱ्या गरीब बाईला स्वस्तात विकून टाकायचा, आपली तल्लब भागवायचा. मग त्याने घराच्या आवारातल्या नळांच्या तोट्या फिरवायला सुरुवात केली. तोट्या फिरवायचा, काढून टाकायचा, विकून टाकायचा. कोंबड्या चोरताना सुद्धा तो पकडला गेला होता. निर्लज्ज झाला होता तो, खालच्या थराला गेला होता. तो शनिवारचा दिवस होता. रात्री जवळजवळ 12 वाजले होते. तात्यासाहेब हातात दंडा घेऊन व्हरांड्यात आराम खुर्चीत बसले होते. अंग झोकून बसले होते आराम खुर्चीत. त्यांचा डोळा लागला होता. तोच कुत्र्यानं जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज कानावर पडताच ते ताडकन उठून उभे राहिले. हातातला दंडा घेऊन फाटकाकडे धावले. फाटक उघडलं आणि कुत्र्याकडे बघून ओरडले, राजा जा पकड, कोण आहे तो हरामखोर, जा पकड त्याला.
त्यांनी विलासला पाहिलेलं होतं. कुत्रा भू भू करून विलासच्या दिशेनं धावला. त्याचा भला मोठा अकराळ विकराळ जबडा बघून विलासची गाळण उडाली. त्याचा थरकाप उडाला. जीवाच्या आकांतानं तो पळायला लागला. कुत्रा त्याचा पाठलाग करत होता. तात्यासाहेब ओरडले, राजा थांब, इकडे ये, पळाला तो सैतान. कुत्रा परत आला त्यांच्याकडे. त्यांना हुंगायला लागला. तात्यांनी फाटक बंद केलं, कुलूप घालून टाकलं. परत आराम खुर्चीत येऊन बसले. विचार करत होते. बराच वेळ विचार करत बसले. आता कुत्र्याच्या भीतीनं तो परत येणार नाही असा विचार केला. बंगल्यात गेले, आपल्या खोलीत झोपले. त्यांच्या पावलांच्या आवाजानं झोपलेल्या ममताताईंची झोपमोड झाली. त्या म्हणाल्या, का हो, मगाशी मी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकला. का एखादं मोकाट जनावर आलं होतं का फाटकाशी? हो, एक माणूस नावाचं जनावर आलं होतं. गटार गंगेचं पाणी प्यायलेलं. विल्या नाव त्याचं. काय सांगताय? कुठल्या जन्मीचं पाप असेल हो, असा व्यसनी नवरा माझ्या सालस पोरीच्या नशिबी पडला? या जन्मीचं तर नक्कीच नाही. विचार कर करून ममताताई काही वेळानं झोपल्या. सकाळी विलास उठला तेव्हा त्याला आढळून आलं की आपण रात्रभर रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात झोपलेलो होतो. रात्रीचा प्रसंग त्याला जसाच्या तसा आठवला. तो केसाळ कुत्रा त्याच्या नजरेसमोर चमकला. आपल्या अंगावर रात्री तात्यासाहेबांनी कुत्रा सोडला होता या आठवणीनं तो थरारला. त्याला तो खूप अपमान वाटला. त्यांनी आपला खिसा चाचपला. पैसे जागेवर होते. निर्धार करून तो उठला. बस स्थानकाच्या चौकाकडे चालायला लागला. सासऱ्यानं अंगावर कुत्रा घातल्यानं त्याचा स्वाभिमान दुखावला गेला होता. तो स्वतःवर चिडला होता. तो स्वतःला दूषणं देत होता. विचार करत करत बस स्थानकाच्या चौकात आला. 10:30 वाजले होते. एका जनरल स्टोअरमध्ये शिरून त्याने ढेकूण मारायच्या औषधाची बाटली विकत घेतली. दारूच्या दुकानात गेला. एक देशी क्वार्टरची बाटली घेतली. मग तो पांडूच्या टपरीकडे आला. कर्मधर्म संयोगानं पांडू अजून आलेला नव्हता. त्यांनी काचेचा एक पेला टपरीच्या मागे शेडच्या पत्र्याखाली ठेवला होता. शेजारचा हॉटेलवाला चांगला ओळखीचा झाला होता. हॉटेलातनं एक पाण्याचं भांडं भरून आणलं. टपरीच्या आडोशाला गेला. सरंजाम मांडला. देशी दारूची क्वार्टर फोडली. निम्मी पेल्यात ओतली. मग त्या ढेकण्यांच्या औषधाच्या बाटलीचं बूज खोलून निम्म विषारी औषध पेल्यात ओतलं. पाणी नावाला टाकलं. पेला हाती घेतला. परीचं स्मरण केलं. म्हणाला, परी बेटी, मला माफ कर. मी माझ्या चुकीचं प्रायश्चित्त घेतोय. तुला आणि तुझ्या आईला सोडून जातोय. मी तुम्हाला वाऱ्यावर सोडतोय, पण मला माफ करा. त्याचे नेत्र ओलावले होते. डोळ्यातनं अश्रू गळत होते. मनाचा हिय्या करून त्यांनी प्याला तोंडाला लावला. एका दमात मोकळा केला. पुन्हा उरलेली दारू पेल्यात ओतली. उरलेलं सगळं विषारी औषध पेल्यात टाकलं. पाण्याचा थेंबही टाकला नाही. पेला उचलला. ओठांना लावला. घटाघटा पिऊन मोकळा केला. पेला दूर भिरकावून दिला. थोडा वेळ तसाच बसून राहिला. पोटात आगीचा डोंब उसळला होता. घसा जळजळायला लागला होता. तगमग वाढायला लागली. त्याचा श्वासोच्छवास वाढला. तोंडाला फेस यायला लागला. तो जागेवर लोळायला लागला. हातपाय झाडायला लागला. रस्त्यानं लोक जात येत होते, पण तो टपरीच्या आडोशाला असल्यामुळे तिकडे कोणाचं लक्षच जात नव्हतं. विलासला असह्य वेदना व्हायला लागल्या. वेदनांचा कल्लोळ माजला. पाय झाडून झाडून जमिनीला खड्डे पडले. किती वाईट मृत्यू. शत्रूलाही येऊ नये असा. त्याचे हातपाय थंड पडायला लागले. डोळे थिजायला लागले. श्वासोच्छवास मंद होत चालला होता. तेवढ्यात पांडू आला. तो टपरीचा कुलूप उघडायला लागला. तोच त्याचं लक्ष बाजूला गेलं. त्यांनी ते दृश्य बघितलं. हबकला. म्हणाला, भाऊसाहेब, असं काय झालं एकाएकी? विलास बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो कसं तरी म्हणाला, मला बंगल्यावर ने. पांडूचं लक्ष बाजूला पडलेल्या विषाच्या बाटलीकडे गेलं. तो घाबरला. टॅक्सी आणण्यासाठी रस्त्यावर धावला. टॅक्सी घेऊन आला. ड्रायव्हरनी आणि त्यांनी विलासला मागच्या सीटवर झोपवलं. तो जवळ बसला. तो ड्रायव्हरला मार्ग सांगायला लागला. टॅक्सी निम्म्या रस्त्यावर आली नाही. तोच विलासनं मान टाकली. पांडू काय ते कळून चुकला. टॅक्सी ममा बंगल्याच्या फाटकाजवळ येऊन उभी राहिली. पांडू टॅक्सीतनं बाहेर आला.
वरांड्यात बसलेले तातासाहेब फाटकाजवळ आले. म्हणाले, कोण आहे? विलास भाऊसाहेब. त्याला कशाला आणलाय? काय झालं त्याला? अहो ते वारले ना, विष घेतलं त्यांनी. आणत होतो इकडं निम्म्या रस्त्यात प्राण सोडला. तात्यासाहेब हळहळले. पण ते म्हणाले, अरे एक दिवस तो जाणारच होता, पण आता त्याचं माझं वैर संपलं. मृत्यूनंतर काय वैर धरणार? माझं वैर त्याच्या व्यसनाशी होतं, तो संपला, वैर संपलं. पांडू आज जा बंगल्याच्या वरांड्यात गादी टाक. पांडू तिकडे गेला. तोपर्यंत आजूबाजूचे 20-25 लोक गोळा झाले. 4-5 तरुणांनी मृतदेह बाहेर काढला, वरांड्यात अंथरलेल्या गादीवर ठेवला, वरून पांढरं वस्त्र पांघरलं. ममताताई, मंडोदरबाई मृतदेहापाशी येऊन बसल्या. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. शेजारपाजारच्या बायका येऊन बसल्या. बंगल्यात गंभीर शोकमग्न वातावरण तयार झालं. बायका स्फुंदून रडायला लागल्या. तात्यासाहेबांनी पांडूला जवळ बोलवलं. टॅक्सीचं भाडं विचारलं. 100 रुपये भाडं त्याच्याकडे देऊन टाकलं. टॅक्सी निघून गेली. बातमी सगळीकडे पसरली. लोक गोळा व्हायला लागले. तात्यासाहेबांनी भिकनलालला मोटरसायकलनं शेमळीला पाठवलं. त्याच्याबरोबर निरोप दिला की 5 वाजता अंत्यविधी आहे, ताबडतोब निघा. माधुरीला कळलं. परीला घेऊन ती लगबगीनं आली. मोठमोठ्यानं रडतच आली. परीही रडत होती. दोघींनी बंगला डोक्यावर घेतला. आवारात लोक अंत्यविधीची तयारी करायला लागले. 4:30 वाजले तरी शेमळीहून कोणी आलं नाही. जमलेले लोक प्रतीक्षा करत होते. शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयाचे कर्मचारी, मातोश्री गोदावरीबाई गर्ल्स हायस्कूलचा कर्मचारी वर्ग, महाविद्यालयीन कर्मचारी सगळे जमले. शेवटी तात्यासाहेबांनी प्रेताला आंघोळ घालायला सांगितली. सगळी तयारी करता करता 5 वाजले तरी शेमळीहून कोणी आलं नव्हतं. मग अंत्ययात्रा काढण्यात आली. बायकांनी आकांत मांडला. अंत्ययात्रा अमरधामच्या दिशेनं निघाली. दशक्रियेचा विधी शेमळीला झाला. ज्यांनी मुंडन केलं होतं ते सुटकातनं मोकळे झाले. पिंडदान केलं नाही. तात्यासाहेबांनी धार्मिक विधी यथासांग पार पाडले. त्या धार्मिक क्रियाकर्मांना शेमळीहून कोणी आलं नाही. चिलाअप्पासुद्धा तत्वनिष्ठ. तात्यासाहेब जेवढे तत्वनिष्ठ तेवढे चिलाअप्पासुद्धा. त्यांनी तात्यासाहेबांना वचन दिलेलं होतं की तात्यासाहेब या नालायकाच्या वतीनं प्रार्थना करतो, याला माफ करा. एकदा माझ्यासाठी परत हा दारूच्या थेंबाला शिवला तर हा मला मेला, मी त्याला मेलो. चिलाप्पांनी आपला शब्द पाळला होता. त्यानंतर त्यांनी तात्यासाहेबांना आपलं तोंडही दाखवलं नव्हतं. असा कर्तव्य कठोर पिता आपल्या मुलाचं पिंडदान करेल का? करणारच नाही. खरं तर विलासला आपला जन्मदाता कळला नाही, सासराही कळला नाही. तो त्याच्या मार्गाने निघून गेला. मृत्यू प्रत्येकाला येतो, पण तो शांतपणे यावा यासाठी प्रत्येकाचा हट्ट. तो गेल्यानंतर दोन्ही कुटुंबात 3 महिन्याच्या काळात नुसते दुःखाचे पहाड कोसळत होते. ममताताईंना रक्तदाबाचा त्रास होता. त्या गोळ्या नियमित घेत होत्या. 5 वर्षात त्यांनी एकदाही गोळी टाळली नव्हती. पण माधुरीवर आकाशाची कुऱ्हाड कोसळल्याने त्या दुःखी झाल्या होत्या. तिचं फटफटीत कपाळ बघितलं की दुःखाला सीमा राहत नव्हती. त्या नैराश्यानं भारल्या जात होत्या. त्यांच्या मनात आलं की अजून हे दुःख बघण्यासाठी गोळ्या घेत राहायचंच का? त्यांनी गोळ्या बंद करून टाकल्या. 1 महिना गोळ्या बंद होत्या. एक दिवस सकाळी चहा बनवण्यासाठी त्या किचन ओट्याजवळ आल्या. एका पातेल्यात चहाचं आधण ठेवलं, साखर टाकली. चहाचा डबा उघडला तर त्या दाणकन खाली कोसळल्या. त्यांना उठता येईना का ओरडता येईना. तो दाणकन आवाज ऐकून तात्यासाहेब आले. घाबरले. काय झालं विचारलं, पण त्यांना उठताही येत नव्हतं. त्या फक्त त्यांच्याकडे बघत होत्या. तात्यासाहेबांनी त्यांना आधार देऊन उभं केलं. त्यांना धड उभं राहता येत नव्हतं. तात्यासाहेबांनी त्यांचा उजवा हात वर केला तर हात सोडल्यानंतर तो फटकन खाली आला. उजवा हात, उजवा पाय हालचाल करत नव्हता. पक्षवादाचा झटका येऊन त्यांची उजवी बाजू लोळी पडली होती. त्यांनी संपतला हाक मारली. संपत, ताईसाहेबांना बहुतेक पक्षवाताचा झटका आला आहे. उजवी बाजू लोळी पडली आहे, बोलता येत नाही, जिभेवर परिणाम झाला आहे. डॉक्टर पवारांच्याकडे न्यायला लागेल. लगेच टॅक्सी घेऊन ये.
संपत बाहेर पडला. टॅक्सी स्टँडकडे धावत सुटला. 10 मिनिटात टॅक्सी स्टँड गाठला. टॅक्सी घेऊन आला. तोपर्यंत ममताताईंना दुसरा तीव्र झटका आला. त्या थंड पडल्या. काही क्षणात त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. टॅक्सीवाला ठरलेलं भाडं घेऊन निघून गेला. माणूस माणसाशी अशा वेळी सुद्धा व्यवहारानं वागतो, दयामाया नसते. त्यांनी माधुरीला सांगितलं. माधुरी बंगल्याकडे धावत सुटली. बंगल्यात शिरली. तात्यासाहेब गुडघ्यात मान घालून बसले होते. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू टपाटपा गळत होते. तात्यासाहेबांना इतकं हतबल झालेलं कोणीच कधी पाहिलं नव्हतं. डरकाळ्या फोडणारा वाघ एकाएकी म्हातारा झाला होता. केविलवाणा झाला होता. चेहऱ्यावर अवकाळा पसरली होती. ममताताईंना कवटाळत माधुरी ओक्साबोक्षी रडायला लागली. संपत बाजूला काष्टशिल्पासारखा उभा होता. त्याचे डोळे घळघळत होते. तात्यासाहेब म्हणाले, अगं मृत्यू हो मी जवळून बघितला ग. खूप जवळून दर्शन झालं. माणूस क्षणभंगूर आहे. जलपृष्ठावरचा बुडबुडा आणि माणूस यात फरकच नाही. परी आली. आपल्या आईला रडताना बघून ती सुद्धा रडायला लागली. स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. माधुरी एक एक आठवण उगाळत होती. तिच्या रडण्यानं बंगला रडत होता. सूर्यवंशी सर आले. मृतदेहासमोर जाऊन उभे राहिले. हात जोडून नमस्कार केला. अतीव दुःखानं त्यांचा चेहरा ग्रासला होता. तात्यासाहेबांनी सूर्यवंशी सरांकडे एक डायरी दिली आणि म्हणाले, यातल्या दूरध्वनीवर फोन करा, दुःखद घटना कळवा आणि अंत्यविधी उद्या ठीक 10 वाजता असल्याचं सांगा. सूर्यवंशी लगेच कामाला लागले. त्यांनी भराभरा फोन केले. दुःखद वार्ता कळवली. अंत्यविधीची वेळ सांगितली. चिलाप्पांना हे दुःखद वार्ता कळताच ते ताबडतोब आपल्या टांग्यानं इकडे निघून आले. लांबचे लोक रात्री आले होते. भीमाजी नाना, हडप लता अक्कांना घेऊन रात्री 12 वाजता आले. सकाळी 9 वाजता अंत्यविधीची तयारी व्हायला लागली. मृतदेहाला आंघोळ घालण्यात आली. महावस्त्र परिधान करण्यात आलं. धार्मिक विधी उरकण्यात आले. भावकीतले लोक खांदेकरी होते. 10 वाजता प्रेत उचललं तेव्हा पुन्हा दुःखाचा महासागर उसळला होता. अंत्ययात्रेला फार मोठा उत्स्फूर्तपणे जमाव जमला होता. मोहननं शवाला अग्नी दिला. श्रद्धांजली म्हणून वक्त्यांची भाषणं झाली. जमाव आपापल्या घराकडे परतला. 11 दिवसात सगळे विधी आटोपले. धार्मिक विधी झाले होते. मोहनची रजा संपत आली होती. तो आता पुण्याला जायची तयारी करायला लागला. तो म्हणाला, तात्या, आता तुम्ही बंगल्याला कुलूप घाला. आमच्याबरोबर पुण्याला या. मी पुण्याला? तात्या, होय, एकाकी जीवनाला कंटाळा आला. अरे, आणि माझं कोकरू, तिला सोडून येऊ? तात्या, अहो, माधुरी माझी एकुलती एक बहीण आहे. मी माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त प्रेम करतो. तुम्ही 8-15 दिवस चला. अधूनमधून इकडे येत जा. तिकडे राहत जा. मोहन, काही हरकत नाही. तुम्ही आत्ता जा. मी 8-10 दिवसांनी येईन. निश्चित येईन. काळजी करू नकोस. जा तू, मी येतो. तो पायावर वाकला. तात्यांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिला. मोहन सीमानं वाकून नमस्कार केले. प्रसन्न मुद्रेनं त्यांनी त्यांना आशीर्वाद दिले. सगळ्यांचा निरोप घेऊन मोहन बाहेर आला. 1-2 दिवसात बंगला पूर्णपणे रिकामा झाला. जवळच्या नात्यातले सगळे लोक निघून गेले. तात्यासाहेबांना 2 दिवस अजिबात करमलं नाही. मोकळा बंगला खायला उठायचा. ममताताई होत्या तेव्हा त्यांना बंगला भरलेला वाटायचा. याचा अर्थ घरात बाई माणूस असल्यावर तिची किंमत कळत नाही. ती नसली की तिचं महत्त्व लक्षात येतं. तात्यासाहेबांना वाटायला लागलं की मोहननं पुण्याला यायचा आग्रह केला आहे तर 8-10 दिवस पुण्याला जाऊन त्याचा संसार बघून यावं. आपण कित्येक दिवसांपासून गंगापूर बाहेर गेलेलो नाही आहे. आपण बाहेर गेलो तर तेवढाच बदल मिळेल. ते माधुरीकडे गेले. माधुरीला म्हणाले, माधुरी, आपण दोघं पुण्याला जाऊन येऊ. तूही बाहेर कुठे गेली नाही आहेस. मलाही थोडा बदल मिळेल. गेले 2 दिवस मला नको नको झालं ग. आणि मोहननी सुद्धा जाताना आग्रह केला होता, आपण दोघं जाऊन येऊ. इथे मंडोधरताई आहेत, त्यामुळे अडचण नाही. तात्या, हो, माझी रजा नाही शिल्लक आणि आमची 10वीची पूर्वपरीक्षा पुढच्या आठवड्यात सुरू होती आहे. मला वाटत होतं तुम्ही पुण्याला जावं. तेवढ्यात तुमच्या मनाला बदल. तात्या, इथली काळजी करू नका. माझ्या सासूबाई आहेत बरोबर. तुम्ही या जाऊन. 1-15 दिवस थांबा. तात्या पुण्याला निघाले.
लाकडी कपाटात 7 सफारी ड्रेस टांगले होते. त्यापैकी 4 सुटकेसमध्ये ठेवले. 2 झब्बे, 2 पायजमे घेतले, 1 धुतलेली लुंगी, 2 बनियन घेतली, टॉवेल ठेवला, सुटकेस बंद केली. त्यांना ममताताईंची आठवण झाली. ममताताईंना जाऊन आज 15 दिवस झाले होते. तात्यांची झोप चाळवली गेली. निद्रादेवी प्रसन्न होईना. ते छताकडे बघत राहिले. दुसऱ्या दिवशी गाडीत येऊन बसले. संपत त्यांना सोडायला आला होता. पुण्याला जाणारी गाडी फलाटाला लागली होती. टॅक्सी भाडं देऊन ते गाडीजवळ आले. संपतनं सुटकेस गाडीत नेली, लोखंडी जाळीत ठेवली. गाडीला गर्दी नव्हती. खिडकीजवळ जागा असल्यानं तात्यासाहेब बाहेरचं दृश्य बघण्यात गर्क झाले होते. गाडी जलद एशियाड असल्यानं कुठं थांबत नव्हती. मध्ये फक्त धाब्यावर अर्धा तास थांबली. गाडी शिवाजीनगर स्टँडला पोचली तेव्हा घड्याळात 12:30 वाजले होते. मोहन गेटपाशी उभा होता. आपली सुटकेस घेऊन तात्या खाली उतरले. मोहन दरवाजापाशी उभा होता. त्याने हातात सुटकेस घेतली. बोलत बोलत ते गाडीजवळ आले. त्यांनी डिकी उघडली. तात्यांना सीटवर बसायला सांगितलं आणि डिकीत त्यांनी सुटकेस ठेवून दिली. ड्रायव्हर सीटवर बसला. गाडी सुरू केली. पुण्यातले सगळे रस्ते वाहनांनी इतके काही तुडुंब भरून वाहत होते की ते थक्क झाले होते. बोलता बोलता गाडी सिंहगड रस्त्याला आली. तिथून त्यांनी पुढे काढली. थोड्या वेळात एका दगडी इमारतीसमोर येऊन उभी राहिली. मोहन गाडीतनं खाली आला. त्यांनी मागचं दार उघडलं. तात्यासाहेब खाली उतरले. डिकी उघडली. सुटकेस काढली आणि आपल्या सरकारी निवासस्थानात शिरला. सीमा पाण्याचं भांडं, मोकळे पेले घेऊन बैठकीत आली. तिने आपला पदर डोक्यावरनं घेतला. खाली वाकून तात्यांना नमस्कार केला. तात्यांनी तिला आशीर्वाद दिला. आधी हातपाय धुवून घ्या तात्या. अहो, कपडे बदलतो आणि धुवून घेतो. आणि अजय दिसत नाही. तात्या तो मॅथ्सच्या क्लासला गेलाय. 2 वाजता येईल घरी. सकाळची शाळा सुटल्यावर घरी येतो, जेवण करतो, लगेच जातो क्लासला. मग आज जाऊन वाढलेल्या ताटावर बसले. जेवणाचा बेत साधाच होता. सीमा म्हणाली, तात्या दीदीची तब्येत ठीक आहे ना? हो, एकदम ठीक आहे. आणि परीचा अभ्यास? उत्तम, 1 पाठी आहे ती. पहिल्यापासून तिचा अभ्यास चांगला. गणितात तर 100 पैकी 100 मार्क घेते ती. तेवढ्यात अजय घरी आला. स्वयंपाकघरात डोकावला. केव्हा आलात आजोबा? अरे मगाशीच आलो. मला तर घरी केव्हा जाईन असं झालं होतं. पप्पा म्हणाले होते ना तुम्ही येणार म्हणून. तुम्हाला भेटायला खूप उत्सुक होतो. आजोबा आता तुम्ही इथनं जायचं नाही, हां, इथेच राहायचं. अरे आजोबा आता इथे राहणार आहेत. खरं आजोबा? मग माझी मज्जा. प्रसन्न मुद्रेनं तात्यासाहेब जेवून खोलीत आलेत. थोडा वेळ वामकुक्षी करावी म्हणून कॉटवर लोळले. 4-5 दिवस गेले. 5वा दिवस उगवला. 10 वाजता मोहन भोजन करून ऑफिसला निघून गेला. 11 वाजता तात्यासाहेबांनी आपलं भोजन आटपलं. 12 वाजता अजय आला शाळेतनं. दप्तर ठेवता ठेवता म्हणाला, मम्मी मला मोबाईल पाहिजे. आमच्या वर्गातल्या बहुतेक मुलांकडे मोबाईल आहे. मोबाईल घ्यायचा नाही आहे आपल्याला. आई मला पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर मी जेवणार नाही. नको जेवू, तूच भुका राहशील. तो तणतणत बाहेर गेला. लगेच धुसफुसत आत आला. तात्यासाहेब म्हणाले, सुनबाई त्याची हाऊस आहे, मागत असेल तर घेऊन दे मोबाईल. नाही हो तात्या, मी बघितलं आहे की मुलांच्या हातात मोबाईल सेट दिला ना की सतत मोबाईलवर खेळत बसतात, गेम खेळतात. अभ्यासावर परिणाम होतो. अगं तो नाही खेळणार मोबाईलवर जास्त. नाही खेळणार ना अजय? नाही खेळणार आजोबा. तात्या? सीमा कारण नसताना भडकली होती. तात्या आयुष्यात पहिल्यांदा समोरच्या माणसाचा भडकलेला आवाज ऐकत होते. त्यांना तो आवाज म्हणजे आपला अपमान वाटला. स्वाभिमान दुखावला गेला. तरीही आपल्या मनावर संयम ठेवून ते शांत राहिले. काय आहे तात्या हे? काय झालं सुनबाई? तात्या, हो तुमचा संसार झाला आहे. आमच्या संसारात तुम्ही नाही लक्ष द्यायचं. आम्हाला आमचा मुलगा आमच्या पद्धतीनं घडवू द्या ना. आता शिक्षण क्षेत्रात खूप स्पर्धा आहे. जी मुलं गुणवत्तेत टॉपला असतील त्यांना उत्तम शाखेत प्रवेश मिळतो. तात्या, तुमच्या वेळची शिक्षण पद्धतीनी जुन्या पद्धतीची होती. आत्ताच्या शिक्षण पद्धतीत बदल झाला आहे. नवीन शिक्षण पद्धत सुरू झाली आहे तात्या. सुनबाई, अगं तुमचा मुलगा म्हणतेस तू, तो माझा कोणीच नाही का? आणि मलाच सांगतेस नवीन शिक्षण पद्धत सुरू झाली आहे? मला शिकवतेस तू? तात्या, शिकवण्याचा प्रश्न नाही आहे. तुम्ही आता जुने झालाय. तुमची शिक्षण पद्धती जुनी झाली आहे.
मग कोपऱ्यात फेकून द्या आम्हाला. तात्याही संतप्त झाले होते. तात्या हो, मी कोण फेकणारी तुम्हाला? पण तुम्ही आपलं गप्प बसायचं ना. अरे वा, मला गप्प बसायला सांगतेस? ठीक आहे, ठीक आहे, तू घडवत बस तुझ्या मुलाला, मी येतो. अजय बघत राहिला. तात्यासाहेबांनी कपडे चढवले, किरकोळ कपडे सुटकेसमध्ये भरले, सुटकेस बंद केली, पंपशू घातले, सुटकेस उचलली. अजय म्हणाला, आजोबा नका जाऊ, मी पुन्हा मोबाईलचा हट्ट नाही धरणार. नाही, आता या घरात मी पुन्हा कधीच पाऊल टाकणार नाही. आपली सुटकेस घेऊन ते रागारागात बाहेर पडले. सीमाचा पुतळा झाला होता. बाहेर पडताच तात्यांनी रिक्षा केली. शिवाजीनगर बस स्थानकाकडे निघून गेले. बस स्थानकात गंगापूरला जाणारी गाडी उभी होती. बसमध्ये शिरले, जागा पकडली, गंगापूरचं तिकीट घेतलं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येय वेडा माणूस ही कादंबरी. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग अर्थात या कादंबरीचा शेवटचा भाग ऐकूयात उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.